त्यासाठीच एक धाराशिव जिल्ह्यात एक महाविकास आघाडी आपण एक अधिक स्ट्रॉंगरित्या आपण या निवडणुकीला सामोरे जाऊन एक वेगळा मेसेज देण्याचा आम्ही प्रयत्न या निवडणुकीतून केलेला आहे. आणि याच्या विपरीत आणखी काय विषय आहेत जे आपण चालू याच्यामध्ये आले, जे स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे त्यांच्याबद्दल जे आपले जे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांच्या मानधनाचे विषय असतील, ज्याप्रमाणे ते अपमानास्पद वागणूक देत आहेत हे पण विषय समोर येत आहेत. अलीकडे असे बरेच विषय आहेत जे सांगण्यासारखे खूप आहेत. एक एक विषयाचा उलगडा करत गेलं तर आपल्या समोर येत राहतील. बोला पुढे. तुमची महाविकास आघाडी 2 पक्षाचे का 3 पक्ष? 3 पक्षाची. एक पक्षच काय झालेलं दिसतं काय नाही येता येते येता थोडं वेळ पत्रकार परिषदेला येत नाही त्याचा अर्थ काय समजायचं? बाकीचे घटक पक्ष सुद्धा आहेत, सगळ्यांनीच आम्हाला सपोर्ट केलेला आहे. ते तुम्ही शिवसेनेच्या आता येत आहे. सपोर्ट करणारा शिवसेना पक्षच गायब आहे याच्यावर काय? त्यांचा निरोप आहे ते येत आहेत. आपण बोलू. पक्ष गायब वगैरे काही नाही. त्यांचे आता त्यांच्याशी मतदार बोलणं झालं आणि त्यांचे शहराध्यक्ष थोडं पोहोचलो. कोणाशी बोलत तुमचं? शहराध्यक्षांशी बोलणं झालं आणि आमदार केलं. आमदार उपस्थित नाहीत, खासदार उपस्थित नाही त्याच्यामध्ये. महाविकास आघाडी असं खूप दिसतं त्याच्यामध्ये दिसते. नाही आता हे साधारणतः दुसरी प्लेस आहे. मागच्या ही प्लेसला होते आपलं पुस्तकपालच्या एक प्लेसला होता खासदार साहेब होते. कलेक्टर ऑफिसला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते दोघे स्वतः उपस्थित होते. त्यांचे नगरसेवक सगळे उपस्थित. खासदारांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आहे, महायुतीमध्ये समावेश शक्यता त्यांची आहे. नाही आणखी अधिकृत कुठलीच विषय आमच्यापर्यंत पोहोचले नाही. मला वाटतं आता ते विषय तुमच्या माध्यमातून तुमच्याच मार्गे आमच्यापर्यंत झाली तर फक्त किती दिवस आहे महाविकास आघाडीला? मतदार महाविकास आघाडी बरोबर आहे. जर त्या गोष्टीपेक्षा आपण हे इलेक्शन उद्या मतदान आहे. चौगुले साहेब नाहीत, कैलासदादा पाटील नाही, दोन्ही पण आमदार. काय काय या एका जिल्ह्यापासून तुम्ही बोलताय. आमचे बीडमध्ये पत्रकार परिषद झाली, तिथं आम्ही सगळे तिन्ही पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील सोबत होते. आम्ही तिथं लातूरमध्ये आमचे तिन्ही पक्षाचे सगळे सदस्य वगैरे आणि कार्यकर्ते पदाधिकारी जे होते ते एकत्र होते. आणि जे सुरुवातीला निवडणुकीला फॉर्म भरायच्या वेळेस जिल्हा आपले खासदार साहेब सोबत होते, आमदार साहेब सोबत होते. मागच्या पुस्तकबागच्या आता बोलल्याप्रमाणे तिथे सोबत होतं की एखाद्या वेळेस थोडा काही अडचणी असतील तर वेळ तसं त्याच्यामुळे पण ते आमचं स्वतः अंतिम टप्पा आहे निवडणुकीचा. अंतिम टप्पा तुमचा सुरुवातीचा कारण नाही, हा अंतिम टप्पा आहे तुमचा. हो, पण ते आहेत सोबत आमचं. याचा सोबत आहे ते स्वतः जे मतदार आहेत विधान परिषदेचे जे मतदार आहेत ते स्वतः प्रत्येकाला त्यांनी फोन करून सांगितलं आणि आणखी ते कळवत आहे. विषय असा आहे की एकूण तुमची मताची बेरीज किती झाली? एकूण मताची बेरीज किती झालेली आहे म्हणजे तुमच्या आमदाराप्रमाणे? आम्ही बहुमतात आहेत सध्या. आम्हाला मेजॉरिटी मिळणार आहे. आमचे जरी महाविकास आघाडीचे 800च्या मध्ये असतील तरी आम्ही संख्या गाठू असं विश्वास. शिवसेनेचे नगरसेवकच म्हणले होते फॉर्म काढून घेतलं की आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि आम्हाला काही संपर्क साधलेला नाही. ते ज्या दिवशी त्यांची ती प्रेस झाली, ज्या दिवशी ते बोलले त्या दिवशी त्यांचे आमदार आणि खासदार साहेब हे आमच्या सोबत होते. आमदार खासदार सोबत आमदार खासदार म्हणजे पक्ष प्रतिनिधी तेच आहेत ना. प्रश्न आमचा उमेदवारांना आहे. महेशराव, विषय असा आहे की खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत जवळपास जाण्याचं फिक्स झालंय. आता तुम्ही खासदार ओमराजे निंबाळकरांच्या नावानं होतं मागणार? आम्हाला आणखी माहिती नाही ते जाणार आहेत. आमच्याकडे माहिती मिळाली नाही, फक्त तुमच्या थ्रू चर्चा ऐकतोय मी. किंवा त्यांच्यात मागच्या 2 दिवसापूर्वी विषय झाला की खासदार साहेबांनी समोर येऊन सांगितले की मी कुठं जाणार नाही. तेवढं आम्हाला खरं माहिती आहे. मत मागायची मत आम्ही कुठल्या नेत्याच्या इथे तुमच्या इथे मत आम्ही लोकांच्या आणि जनतेच्या अडचणीचे विषय पुढे घेऊन मतं मागतोय. तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये निवडणुकीचा गमक काय नेमकं यशाच्या पाठीमागे म्हणतो तुम्ही आमची मॅजिक फिगर नाही, याच्या पाठीमागे काय गमक आहे? मतदार मध्ये इतकं असंतोष, इतकी नाराजी आहे की तुम्हाला ती मॅजिक फिगर झालेली 22 तारखेला निकाल लागणं चमत्कार दिसेल. त्याच्या अगोदर पण ह्या जे इलेक्शन होते ते मेजॉरिटी नसताना किंवा जे आकडा नसताना सुद्धा मॅजिक फिगर बऱ्याच जणांनी गाठलेले आहे. तसं नक्कीच ह्या 22 तारखेला तुम्हाला हे रिझल्ट आमच्या बाजूने दिसतात. लक्ष्मीपुत्र काय लक्ष्मीचा चमत्कार होणार का काय नेमकं कशावर? नेमकं लक्ष्मीचा चमत्कार होण्यापेक्षा एक महत्वाची या ठिकाणी गोष्ट बोलतो. या विधान परिषदेचे जे मतदार आहेत
मोस्टली आमचे जे उमेदवार आहेत आपल्या आमचे महाविकास आघाडीचे महेश माणिकराव देशमुख यांच्या वयाचा ते मतदार आहे. मीडियाला मला एवढंच मनापासून सांगणं आहे की दोन्ही उमेदवारातला सगळ्यात महत्त्वाचा फरक मी या ठिकाणी सांगतोय तुम्हाला. ते अनेक वर्षापासून ते आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते राजकारणात आहेत, नंतर ते पक्ष बदलून गेले. आमचा उमेदवार एकनिष्ठ आहे, जिल्हा परिषदला चांगल्या मतदान निवडून आले आणि 90% मतदार हे त्याच वयोगटातले आहेत. पूर्ण तरुण मतदार आहे आणि तरुण मतदारात बदल करण्याची भूमिका आणि त्यांची ती मानसिकता आहे ती आम्ही ओळखली आणि तसाच आम्हाला त्या पद्धतीने तो पाठिंबा मिळतो. नळदुर्ग येथे तुमच्याच पक्षाचे 10-12 नगरसेवक आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला, त्या नगरसेवकांचं म्हणणं आहे तुम्ही मॅजिकाकडे कसं करणार आहे, त्यांची खंत आहे तुम्ही भेटलाच नाही म्हणून. आमची सकाळीच नळदुर्गच्या नगरसेवकासोबत बैठक झालेली आहे. तिथले नेते होते अशोकराव जोगाळे साहेब, त्यांच्या नेतृत्वात आम्हाला ती बैठक घ्यायची होती. त्याच्यामुळे आम्ही थोडं वेट करून आज सकाळी ते आले. त्यांच्या घरी आता बैठक करूनच आम्ही इथं आलो. आसोरवाड प्रचारापासून आयुक्त आहेत, त्यांच्यावर त्या नगरसेवक नाराजगी आहे. नाही, सकाळी त्यांच्या नेतृत्वातच बैठक झालेली आहे आमची. तुम्हाला आमच्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो दिसतील. आता आम्ही तिथून बैठक कंप्लीट करून तिथं आलो. खासदार ओमराजे निंबाळकर आणि एकनाथ शिंदे साहेब आज दिल्लीला आहे, प्रवेश पदेच्या मार्गावर आहे, अशा बातम्या आत्ता प्रसिद्ध झाल्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून. तुम्हाला याचा फटका बसणार का नाही? बिलकुल बसणार बसणार. सर, आपण अपक्ष उमेदवारांना सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला नाहीये किंवा जे इतर पक्षाचे आहेत त्यांच्यासोबत कोणती बैठक किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला नाही अशी माहिती भेटते. परंतु त्यांनाही का संपर्क घेण्यात आला नाही किंवा असं काय माहिती भेटते? आमचे कार्यकर्त्याची टीम आहे ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि जास्तीत जास्त मतदारापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सोशल मीडियातून माझ्या पेजवरती बघू शकता. जास्तीत जास्त नगरसेवकापर्यंत, जिल्हा परिषद सदस्यापर्यंत आम्ही वैयक्तिकरित्या भेटण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ते आमचा कॉन्टॅक्ट बरोबर होत आहे त्यांच्यासोबत. अहमदपूर सारख्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक आपल्याशी संपर्क साधतायत, पण तुम्ही त्याचा फोन रिसिव्ह करण्यात त्याला संपर्क होत नाही. अहमदपूरची माझी व्हिजिट झालेली बघा, त्याच्यामध्ये सगळ्या नगरसेवकासोबत भेटलेल्या माझे फोटो आहेत. माझा फोन रिसिव्ह होत नसेल, येत नसेल तर याचा असा पत्रकार परिषदेमध्ये विषय नेतो, कारण आम्ही भेटलो सगळ्यांना वैयक्तिकरित्या आमच्या भेटी झालेल्या आहेत. महायुतीचे काही घटक पक्षाचे जे सदस्य आहेत ते सहलीवर आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे आरोपी होतोय. तुमची काय भूमिका आहे? तुम्ही तक्रार करणार का? नाही, ते आता बघा, आता बोलले की तरुण मतदार आहेत सगळे, ते पाठवले सहलीवर कोणतं ते एन्जॉय करून येतील आणि मतदान आम्हालाच करते. सेंट्रलला सरकार आहे, स्टेटला आहे, त्यांच्या बॉडी सगळे असताना त्यांना कॉन्फिडन्स नाही म्हणूनच ते सहलीवर गेलेले आहेत. अतिशय संतोष आहे म्हणल्यासारखं. आणि त्याच्यामुळेच आम्ही सांगतोय की येणाऱ्या 22 तारखेला तुम्हाला रिझल्ट हा महाविकास आघाडीचा. महेशजी, तुम्ही आतापर्यंत एकूण किती सदस्यांसोबत संपर्क केला आणि तुम्हाला काय विश्वास आहे किती मतदान तुम्हाला पडेल? 500 ते 600 लोकांसोबत मी डायरेक्ट 1-to-1 संबंध माझा झालेला आहे. भेटून आलो मी तेवढ्याला. बीड असेल, लातूर असेल आणि धाराशिव असेल, तिन्ही जिल्ह्यामध्ये मी वैयक्तिकरित्या भेटी घेतलेल्या आहेत. महाविकास आघाडीसोबत मी बाकी इतर पक्षाच्या लोकांसोबतही माझा डायरेक्ट संबंध झालेला आहे. मी भेटून आलेलो. किती मतदान पडेल असा विश्वास आहे? 600 पर्यंत जाईल आम्हाला. तुम्ही 500 लोकांना भेटले तर 600 मतदान पडेल असा विश्वास आहे? नाही, 100% महाविकास आघाडीचे आमचे आहेत. महाविकास आघाडीचे सगळे मतदान आहेत. बाकी कार्यकर्त्याची टीम आहे आमच्या, काही पक्षाचे निगडीत असलेले लोक आहेत. धाराशिव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचेच काही नगरसेवक भाजपाचे पक्ष निरीक्षक माजी आमदार सुनील राणे आमदार राणाजी पाटील यांच्या निवासस्थानी आल्यानंतर तुतारीच्या काही नगरसेवकांनी त्या राणाजी पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली अशी माहिती आहे की त्या भेटीत काय झालं, मग ते तुम्हाला मतदान करतील का? ते निवेदन दुसरं जे नगरपालिकेच्या संबंधित किंवा निगडीत आहेत त्याकरता ते गेले होते. आचारसंहिता आधी पक्ष निरीक्षकांचा आयोगावर समजावा का? तसं नाहीच ते की काय की विकास ज्या वेळेसपासून सरकार किंवा इथलं नगरपालिका गेली त्याच्याशी तुम्ही बघताय कामं सगळे ठप्प आहे. आमच्या इथं नगरसेवक आहेत ते लोकांना निवडून दिलंय, लोकांचं प्रेशर आहे, त्याच्याकरता ते कामं लवकर व्हावे हे करता ते घेतलं. पण ते एकच कारण दुसरं सांगितलं, कसं सांगतात पण ते दुसरं कारण सांगतात. बाहेर चर्चा काही असते, नगरसेवक दुसरं सांगतायत, दुसरे नगरसेवक तेच करायला गेले, बाहेर चर्चा दुसऱ्या असू शकते. अध्यक्ष, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी का उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी? जिल्ह्याचं नाव बदललं. धाराशिव
ते पाठीमागे जे बॅनर आहे त्याच्यावर उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी आहे. नाही ते आमचं पूर्वीचं बॅनर आहे, आमचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे पूर्ण कार्यालयाचं. पण त्याचं बॅनरसाठी फार काही लागणार नाही नाही, आम्ही ते करून घेऊ, तो विषय नाही. सेनेचे जे 8 सदस्य आहेत नगरपालिकेमध्ये त्याच्यातला कसा रिस्पॉन्स तुम्हाला मिळणार आहे? आता खासदार साहेबांचा जर प्रवेश झाला तर त्यांचा रिस्पॉन्स मिळेल असं वाटतं तुम्हाला? हो, 100% नक्कीच रिस्पॉन्स मिळाला. आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे जनतेशी निगडीत प्रश्नावर आमचे निवडणुकीला सामोरे जातोय, त्यामुळे ते जनतेचे विषयाचे विचार करून मतदान करतील. आव्हान काय असेल मतदारांना? आव्हान काय असेल? मतदाराला एवढंच आव्हान आहे की येणाऱ्या काळात सत्तेच्या बाजूने बरेच लोक जात आहेत. विरोधाची भूमिका मांडण्यासाठी एखादा सक्षम आणि तरुण तुमचा सहकारी तुम्ही निवडून द्याल अशी अपेक्षा आहे. महेशजी, धाराशिव आणि बीड आणि लातूर या 3 जिल्ह्यात काही निरक्षर आहेत असं ऍप्लिकेशन दिलं होतं आणि 12 जणांचे ऍप्लिकेशन निरक्षर म्हणून अलॉट केले आणि 29 जणांचे ऍप्लिकेशन जे आहेत ते रिजेक्ट केले. म्हणजे मतदार निरक्षर आहेत, त्या साक्षरतेसाठी काय? प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य असेल 20-25 हजार लोकांमधून निवडून आलेल्या नगरसेवक असेल 2-3 हजार मतांमधून निवडून आलेल्या लोकांमधून. त्यामुळे ही कुठंतरी त्यांच्या मतदारावर त्यांना विश्वास नाही, कुठंतरी हे आपलं मॅनेज वोटिंग करण्यासाठी त्यांच्या वतीनं हा केलेला प्रकार आहे. त्यामुळे एवढे निरक्षर मतदार नसतात. 29 जणांचे ऍप्लिकेशन केले आहेत, त्यांनी खोटी माहिती दिली, आयोगाची फसवणूक केली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी आपण पत्र देणार का मागणी करणार? ऑलरेडी आम्ही पत्र दिलेलं आहे या विषयामध्ये आणि त्याच्यावरती कारवाई 100% होईल अशी अपेक्षा आहे. पूर्ण जिल्हा जे आहे ना उद्ध्वस्त झाल्यासारखा झाला भाजपच्या काळात. तुमचा मतं मागण्याचा मुख्य हेतू कोण? शहर उद्ध्वस्त झाले. कालच्याच आकडेवारी आली की गेल्या 1 महिन्यात घाऊक महागाईचा भडका सर्वसामान्याला सोसावा लागतोय, जो की 8.26 8.26 9.66 वर गेला आहे. हे गेल्या 50 वर्षातली सगळ्यात जास्त महागाई एका महिन्यात वाढलेली आहे. ही असू द्या किंवा महिलाची सुरक्षा सुद्धा आहे. नीटची एक्झाम तर बघा, आजपर्यंत त्यावेळेस काँग्रेस किंवा जे याचं सरकार असताना ॲलिगेशन झाले की विदाऊट 8 दिवसात मनमोहन सिंग राजीनामा घ्यायचे. आज संबंध भारत देश रस्त्यावर आहे, मुलं रस्त्यावर आहेत, पण राजीनामा घ्यायची कुणी तसदी सुद्धा घेत नाही. तर ह्याच्यामुळंच हे सगळीकडनं कुचंबानाचे उमेदवार आहेत, जे मतदार आहेत, त्यांची सगळीकडनं फुकट होती. जनतेचा असंतोष आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 22 तारखेला तुम्ही हे वारंवार मी सांगतो, हा चमत्कार मॅजिक फिगर गाठणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार जो मुख्य मुद्दा जो आहे ना तो मुद्दा मतं मांडण्याचा कोणता आहे की जे समाजाच्या हिताचा कोणता मुद्दा आहे? शेतकऱ्याचा मुद्दा आता मागचे 3 दिवसात 8 दिवस होते सांगत. शेतकऱ्याचा मुद्दा असेल, युवकांचा मुद्दा असेल, बेरोजगारी असेल, या बाकी राजकारणाचा विषय असेल, त्याचे मुख्य मुद्दे भरपूर असे आहेत. म्हणजे जे फंडामेंटल मुद्दे 3 मूलभूत मुद्दे आहेत त्याच्यावरची पूर्ण समाजाची रचना निगडीत आहे. कुठल्याही देशाचा प्रगती जर निगडीत असेल तर त्या 2-3 मुद्द्यावरच एक शेतकरी स्ट्रॉंग असला पाहिजे, शेतकरी सक्षम असला पाहिजे, युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, चांगली शिक्षा मिळाली पाहिजे, चांगलं स्वास्थ्य मिळालं पाहिजे आणि देशातलं राजकारण हे पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीचं लोकशाहीला पूरक असलं पाहिजे. हे मुख्य मुद्दे आहेत. बाकी मुद्दे या 3 मुद्द्याशी निगडीत मुद्दे आहेत. त्याच्यामुळे हे 3 मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. सगळेजण नाला